आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आझाद मैदानासह प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर धरण्याचं आयोजन केले गेले। बीएलओची कामे आणि टीएटीचं अनावश्यक असं जे कंपल्शन करण्यात आलेलं आहे त्या विरोधात संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन करून या आझाद या ग्राउंडवरती सर्वजणांनी जमून आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण जात आहोत। आणि या निवेदनामध्ये आपण महाराष्ट्र शासनाला अशा स्वरूपाची विनंती करीत आहोत की येत्या काळामध्ये शिक्षकांसाठी जी टीएटीचं आयोजन करण्यात येईल ते टीएटीचं आयोजन हे तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर खास अशी वेगळी शिक्षकांसाठी परीक्षा घेण्यात यावी। याबरोबर जे सिनियर शिक्षक आहेत सेवानिष्ठ शिक्षक आहेत त्यांच्यासाठी याचं कंपल्शन कसं करता येणार नाही याबाबत विचारविनिमय करण्यासाठी कमिटी नेमण्यात यावी, त्याबाबत विचार करण्यात यावा। याबरोबर शिक्षकांना अशैक्षणिक कामांमध्ये सर्वात मोठं काम जर कोणतं असेल तर ते बीएलओचं काम आहे, ज्यासाठी महिनाभर तो शाळेत राहू शकत नाही, ज्यामुळे शिक्षकांवरती प्रचंड अन्याय होतो, विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो। हे सगळं दूर करण्यासाठी तसं बघितलं तर न्यायालयाचेच मुलाचे निर्णय आहेत। शिक्षकांना बीएलओचं काम देताना अतिशय शेवटच्या प्राधान्याने ते देण्यात यावं आणि ज्या वेळेला शिक्षक शिकवित असेल त्या कालावधीत मात्र त्याला देण्यातच येऊ नये। असं असताना सुद्धा अक्षरशः कार्यमुक्त करून सुद्धा बीएलओचं काम करायला सांगितलं जाते। हे शिक्षकांसाठी अतिशय अन्यायकारक आहे। या सगळ्या अन्यायाच्या विरोधात सर्व शिक्षकांनी एल्गार पुकारलेला आहे आणि आपण या सर्व शिक्षक मिळून या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करीत आहोत। सर, वारंवार आंदोलन करावं लागतं, मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावं लागते, काय वाटतं, काय म्हणतात या प्रशासनाविरुद्ध आपल्याला काय भूमिका वाटते? वारंवार शिक्षक आंदोलन करत आहेत, परंतु प्रशासन किंवा हे महाराष्ट्र शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। वास्तविक तसं जर बघितलं तर शिक्षण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि शिक्षण हे देत असताना शिक्षक देणं परवडतं किंवा न परवडतं, म्हणजे परवडणार किंवा न परवडणार या मुद्द्यावर शिक्षण चालतच नसतं। एका मुलासाठी शिक्षक जपान सारख्या राष्ट्रांमध्ये केवळ एका मुलासाठी किंवा एक मुलगी शाळेत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावरती रेल्वे थांबवली जाते आणि भारतामध्ये मुळात ज्या खेड्यापाड्यावरती 10-15 शिक्षक जे आहेत विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला असं वाटतं की त्यांना शिक्षक देणं परवडत नाही, म्हणजे सर्व बाबीसाठी शासनाला खर्च करण्यासाठी आहे परंतु शिक्षणावर मात्र ते खर्च करण्यासाठी त्यांची तयारी नाही आणि ज्या वेळेला आम्ही समस्या मांडतोय त्या वेळेला त्याच्याकडे ते कानाडोळा करतायत। आता यापुढे मात्र शिक्षकांनी या आंदोलनाच्या निमित्ताने अशा इशारा द्यायचं ठरवलं की यापुढे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा याची दखल घेतली नाही तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन शिक्षक येत्या काळामध्ये करणार आहे।